चुकत असतील तर उद्या आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. आमच्यावर तुम्ही कारवाई करा. कुठल्यातरी प्रकारचा प्रेशर आहे आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न इथं केला जातो. हा घातपात आहे का खरा होताना दिसतोय. डीजीसी जी पार्टी आहे त्याचे प्रमुख आहेत त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे म्हणून मी असा वाचवत आहे. दादांचा अपघात झाला, त्यात दादांचा मृत्यू झाला. संपूर्ण पवार कुटुंब हताश झालं. कार्यकर्ते हळहळतायत. मात्र दादांचा लाडका रोहित अजूनही नेटानं लढतोय. सरकार आणि पोलिसांना रोज सवाल करून फेस आणतोय. काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आणि आज बारामती पोलीस स्टेशन रोहित पवारांनी तपासावरून जे रान पेटवलंय त्यानं आता वनव्याचं स्वरूप धारण केलंय. त्याचीच प्रचिती आज बारामतीत आली आहे. बारामतीत रोहित पवारच नाही तर त्यांच्यासोबत वडील राजेंद्र पवार, भाऊ युगेंद्र पवार आणि साथीला कार्यकर्त्यांची फौज. फक्त कार्यकर्तेच नाही तर वकिलांचीही फौज असा नजारा आज बारामतीत पाहायला मिळाला. कुठल्यातरी प्रकारचा प्रेशर आहे आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न इथं केला जातो. मुंबई पोलिसांनंतर बारामती पोलिसांनीही दादांच्या अपघात प्रकरणी डीजीसीए VSR कंपनी विरोधात FIR दाखल करायला नकार दिला. यानंतर रोहित पवारांच्या आक्रमक भूमिकेला आणखीनच धार आल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांवर कुणाचा तरी दबाव असल्याचा आरोप केलाय. न्याय मागायचं तरी कुणाकडे असं संतप्त प्रतिक्रिया देत रोहित पवारांच्या सवालानंतर बारामतीत संताप वाढलाय. तो FIR आपल्याला ट्रान्सफर करता येतो. त्यामुळे मुंबईमध्ये करण्याचं कारण एवढंच की इथं जर आपण FIR केला असता, जो आज दुर्दैवाने इथं आपल्याला यावं लागतं आणि करावं लागतं, इथं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होईल. म्हणून आम्ही इथं न येता मुंबईत हा FIR करता येतोय का याचा प्रयत्न तिथं केला. त्यामुळे मुंबईत FIR होऊ शकला असता, पण तो त्यांनी तिथं स्वीकारला नाही. त्याच्याच बरोबर FIR करण्याचा आपल्याला अधिकार आहे का, तर अंडर सेक्शन 173(1) याच्या अंतर्गत या देशातल्या कुठल्याही नागरिकाला FIR करण्याचा अधिकार 100% आहे. आणि याच्यात हा अधिकार कसा दिला गेला, तर एक सुप्रीम कोर्टमध्ये याचिका होती. त्या याचिकेचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश, FIR करण्याचा अधिकार हा सगळ्यांचा आहे. तुमच्यातल्या पण कुठल्याही व्यक्तीला, बारामतीच्या असू नये तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली, त्यांनी जर ठरवलं असतं FIR दादांच्या केसच्या बाबतीत व्हावा, तो 100% तो करायला पाहिजे आणि तो त्यांनी स्वीकारला पाहिजे पोलीस प्रशासनाला. असा अधिकार हा आपल्या सगळ्यांना आहे. दादांना दिलेल्या विमानावरूनही रोहित पवारांनी गंभीर सवाल उपस्थित केलाय. दादांना दिलेलं विमान खराब असल्याचा अहवाल आला, मग दादांना खराब विमान का दिलं? चुकून दिलं की जाणून बुजून दिलं असा सवाल रोहित पवारांनी केलाय. दादांना म्हणजे ते लेअर जेट नावाचं विमान हे खराब होतं, हे तिथं डीजीसी आता सांगते. मग हे खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं गेलं का चुकून दिलं गेलं, असाही प्रश्न आता आम्हाला त्या ठिकाणी पडायला लागलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना कुठंतरी कोणाचा तरी मोठ्या व्यक्तीचा हा हात आहे. आणि FIR हा ऍक्सिडेंटवर होतोय, हा FIR ऍक्सिडेंटवर होतोय. आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर करा. सुशांत सिंग प्रकरणात किती गजहब झाला. सुशांत सिंग बिहारचा होता, अजितदादा तर महाराष्ट्राचे होते. कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा यात हात असल्याचा मोठा दावा रोहित पवारांनी केलाय. FIR चुकीचा असेल तर आमच्यावर कारवाई करा असंही रोहित पवारांनी म्हटलंय. अहो, सुशांत सिंगच्या बाबतीतला एक मुद्दा हा किती गरम केला होता. ठीक आहे, त्याचा तिथं मृत्यू झाला, सुसाईड केलं, जे काय झालं हे लोकांना कळावं ही सगळ्यांची इच्छा होती. आपल्या देशाचा नागरिक होता, पण तो महाराष्ट्राचा नव्हता. इथं महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला असला तरी साधी FIR होत नाही. तपासाच्या अँगलवरूनही रोहित पवारांनी हल्लाबोल केलाय. तपास अपघातावर नव्हे घातपातावर करा. पुण्यात कबूतर चोरीला गेलं त्याचा FIR होतो. मुंबईत तक्रार करून 15 तास झाले तरी FIR दाखल नाही. झारखंड विमान अपघातासंदर्भात तासाभरात FIR, मग इथे का नाही असा संतप्त सवाल रोहित पवारांनी विचारलाय. आणि FIR हा ऍक्सिडेंटवर होतोय, हा FIR ऍक्सिडेंटवर होतोय. आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर करा.
एफआयआर नाही, इन्व्हेस्टिगेशन. एफआयआर तर झालाच नाही. इन्व्हेस्टिगेशन ऍक्सिडेंटवर होतं. आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर पण करा आणि घातपातावर म्हणजे क्रिमिनल अँगल आहे का हे सुद्धा तिथं बघा. पण हे यांच्याकडनं पोलीस प्रशासनाकडनं मान्य केलं जात नाही म्हणून एफआयआर होत नाही. म्हणजे कोणा ना कोणातरी मोठ्या व्यक्तीचा या मागे हात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. दादांचा मृत्यू झाल्यापासून रोहित पवार वाघासारखे लढतायत. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेला भाजप नेत्यांचा विरोध असल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रफुल्ल पटेलांकडून आम्हाला अद्याप मदत नाही. प्रफुल्ल पटेलांनी मदत केली असती तर आवडलं असतं असं म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शांत भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला विरोध हा भाजपच्या नेत्यांचा त्या ठिकाणी होतो या प्रेस कॉन्फरन्सला. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या लोकांचा नेत्यांचा आम्हाला तिथं विरोध नाही. म्हणजे अजितदादांना न्याय मिळावं हे एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा इच्छा त्या ठिकाणी दिसते. अजित पवार गेल्यानंतरही त्यांचा पक्ष राजकारणात व्यस्त आहे. त्यांना दादांचं काही सुतक आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडलाय. दादांचे सो कॉल्ड सहकारी केवळ शपथविधी आणि इतर राजकारणात अडकले. भाजपाच्या सोबत राहून आपली राजकीय पोळी भाजण्यावर राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांचा भर असताना दादांचा लाडका रोहित मात्र मैदानात उतरून लढतोय. संपूर्ण सत्ताधारी पक्षाला एकटा अंगावर घेतोय. तपासावरून सवाल विचारतोय. त्यामुळेच या मुद्द्याला पुन्हा पुन्हा वाचा फुटते. आता रोहित पवारांचा हा लढा यशस्वी ठरणार की चौकशांच्या गेम खाली हेही प्रकरण दबणार हे तर येणारा काळच सांगेल. मात्र रोहितला असं लढताना पाहून दादाही म्हणत असतील, वा रे बेट्या काय लढलास तू.